चांदूर रेल्वे पोलिसांनी 6,08,500 रुपयांचा गांजा व मुद्देमाल जप्त. बडनेरातील 63 वर्षीय आरोपी अटकेत. अमरावती ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई. अमरावती ग्रामीण जिल्ह्यात अंमली पदार्थाविरोधात चांदूर रेल्वे पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल 21 किलो 540 ग्राम गांजा जप्त केला आहे. या कारवाईत गांजा, मोटारसायकल व मोबाईल असा एकूण 6,08,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून बडनेरातील एका 63 वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज 17 मे रविवार रोजी दुपारी 3 वाजता चांदूर रेल्वे पोलीस स्टेशन हद्दीतील मालखेड येथे एक इसम गांजा घेऊन येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. माहितीची खातरजमा करून पोलीस पथकाने सरकारी पंच, राजपत्रित अधिकारी, वजनमाप अधिकारी व फोटोग्राफर यांच्यासह अंजनगाव बारी ते मालखेड रोडवर नाकाबंदी केली. नाकाबंदी दरम्यान हिरो होंडा डिओ मोटारसायकल MS27 BU 3598 वर एक इसम पांढरी प्लास्टिकची बोरी घेऊन संशयास्पदरित्या जाताना दिसला. पोलिसांना त्याला थांबवून चौकशी केली असता त्याने आपले नाव शहदुल्ला खान अब्दुल्ला खान वय 63 वर्ष, राहणार नई बस्ती, बडनेरा, अमरावती असे सांगितले. पंच व राजपत्रित अधिकाऱ्यांच्या उपस्थित त्यांच्या ताब्यातील बोरीची तपासणी केली असता त्यात गांजा आढळून आला. वजन माप अधिकाऱ्यांनी वजन केल्यानंतर 21.540 किलो गांजा मिळून आला. या गांजाची अंदाजे किंमत 5,38,500 रुपये असल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळावरून गांजा, मोटारसायकल आणि एक अँड्रॉइड मोबाईल फोन असा एकूण 6,08,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपी विरुद्ध NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.